धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला पाहायला मिळतोय. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते कमी झालेले आहेत. केवळ 8 ते 10 रुपये किलो कांद्याचा दर जो आहे तो शेतकऱ्यांना मिळताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 20,476 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड जी आहे ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली होती. मात्र कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते. मी आता धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरातील या कांद्याच्या शेतामध्ये आहे. या ठिकाणी अगदी कांद्याची काढणीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र कांद्याचा दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपया या कांद्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार नसल्यामुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झाल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे रात्री अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामुळे कांदा देखील भिजलेला आहे. त्यामुळे आणखीनच उत्पन्न जे आहे ती घटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. शेतकरी माझ्यासोबत आहेत. मला सांगा किती खर्च केलेला होता, किती उत्पन्न मिळते आता? कांद्याचा खर्च लागवडीपासून ते आजच्या काढणीपर्यंत आणि मार्केटला नेईपर्यंत 80,000 रुपये पूर्ण खर्च येतो एकरी. आणि उत्पन्न सरासरी 80,000च्या बरोबर होईल असं काही वाटत नाही आज. किती तुम्ही आता कुठल्या मार्केटला कांदा घालता, किती रुपये तुम्हाला मिळतात त्याचे? सोलापूर मार्केटला आम्ही कांदा नेतो. आणि सध्या तर रेट आता खूप पडलेत. मग कसं आता ऍडजस्टमेंट कशी करता उत्पादन झालेला खर्च? पदरूनच खर्च भरावा लागणार आहे, त्याच्यामुळं काही बराबरी व्हायचा अंदाजच नाही यावेळी. काय परिस्थिती कांद्याची सध्या? परिस्थिती बघायला गेलं तर शून्य, त्याच्यामधून उत्पन्नाचं काही म्हणजे 1 रुपया सुद्धा अपेक्षा करायचं काही कारण नाही. पदरूनच 550 हजार रुपये एकरी खर्च सोसावा लागणार आहे. आणि हे कर्जबाजारीपणा असाच कायम टिकून राहणार. याला काय एक निसर्ग, दुसरं शासनाचं धोरण चुकीचं मार्गानं भाव वाढला कांद्याला की लगेचच शासन इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद करतंय. ज्यावेळी 2 रुपये शेतकऱ्याला असं राहतील वाटतं त्यावेळी शासन बराबर त्याच्यावर स्टे आणतंय आणि भाव पाडतंय. आता मान्य आहे सर्वसामान्याला सुद्धा खाण्यासाठी कांदा मिळाला पाहिजे, ह्याच्याबद्दल आमचं दुमत नाही काही. पण त्याच्यासोबत शेतकरी सुद्धा जगला पाहिजे, ह्याचा बी शासनाने विचार केला पाहिजे. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या ह्याच्यातून जर बोलायचं झालं तर शासनानं कांदा हे जे म्हणजे रोख स्वरूपाची जी पिकं आहेत ह्याच्यासाठी एक विशेष धोरण राबवून त्याला फिक्स भाव. मग तुम्ही वाटल्यास ह्याला पाठवा, तुम्ही कांदा गोरगरिबाला खायला कांदा लागतो, मान्य आहे आम्हाला, तुम्ही राशनला द्या, आमचं दुमत नाही काही. पण जे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे भाव पाडले जातात शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं, हे झालं नाही पाहिजे. शेतकरी पण जगला पाहिजे, सर्वसामान्य तर जगलाच पाहिजे पण शेतकरी सुद्धा जगला पाहिजे. तुमचं किती नुकसान झालं ह्याच्यामध्ये? आता नाही म्हणलं तरी हेक्टरी जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. हेक्टरी 1 ते 1.5, कारण 1 रुपया शिल्लक राहत नाही. 22 हजार रुपये एकरी पदरूनच द्यावे लागतात. काय पर्याय नाही त्याला. राहिला प्रश्न पावसाचा, पाऊस आता काल परवा अजून येऊन गेलाय, अजून किती पडतोय माहित नाही. त्याच्यामुळं कांद्याचं लवकर त्यांना सडायची प्रक्रिया चालू होती. हा कांदा सडलेला बघून मार्केट पावसाचं वातावरण बघून लगेचच व्यापारी म्हणतात माल भिजलाय काय की 2 रुपये रेट कमी करा. त्याच्यामुळे ही सगळे म्हणजे जे चालू आहे ही सगळी फक्त पिळवणूक आणि फक्त पिळवणूक आहे, बाकी काही नाही. तुमचं किती खर्च झाला, किती मिळाले पैसे? मला 13,000 मिळाले. किती नुकसान झाले 60,000 रुपये. 60,000 रुपये खर्च केला. किती मिळाले? 13,000 रुपये. 13,000. ही अशी भयावह परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. महिला सुद्धा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. कांद्याचा भाव पडलेत सगळे, कसं आता नेमकं बघता येईल? काय परवडत नाही, खर्च एवढा मोठा करतात, काहीच नाही. एकरी नुकसानीतच यायला 50-50 हजाराला. आता काढणीचा खर्च तर निश्चित नाही सगळं. काहीच नाही, पदरून सगळं घालायचं पूर्ण. काय काहीच नाही. सरकारकडे मागणी असते? काय अपेक्षा आम्हाला एकतरी 50-50 हजार तरी जास्त यावे अशी आहे अपेक्षा. काय आमचा खर्च निघून आम्हाला काहीतरी थोडं तरी नको का? देईल का सरकार तेवढं? काय माहिती आता आम्हाला, तर आमचा खर्च तर चालू आहे पूर्ण. आता म्हणलं खर्च तर सगळं चालू आहे करायला, पावसानं असलं केलं रडा. अवकाळी पाऊस पडला तर हा, अवकाळी पाऊस पडला, एवढाली खर्च करायचा चवाळी ते आणून काहीच खर्च निघायचा नाही म्हणल्यावर. अक्षरशः शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे.
अवकाळी पाऊस पडला, त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्याचा काही कांदा भिजलेला आहे, त्याच्यामुळे नुकसान झालंय. तर एकीकडे कांद्याचे दर पूर्णपणे पडल्यामुळं शेतकरी जो आहे तो आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शासनानं ठोस धोरण राबवावं आणि कांद्यासाठी विशेष धोरण राबवावं, कांद्याला चांगला भाव मिळावा अशी जी मागणी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी करताना पाहायला मिळतोय. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.